आणि पाटीलकी बरेच दिवस गेले. शेवटी कधीतरी माणसाला उपरती होते बरं का, होत नाही असं नाही. काही काहींना वेळ गेल्यावर होते, काही काहींना लवकर होते, काही काहींना होतच नाही. हा भाग वेगळा आहे, मला अवंतर बोलायचं नाही. पण काही काहींना उपरती होते. एक दिवसाचा प्रसंग आहे. दोघं जण जेवण केलं आणि बैठकीत बसले. सहज माणकोजी महाराजांनी शिवाजी महाराजांना म्हणजे थोरल्या बंधूंना विचारलं, दादा दर महिन्याला तुम्ही पंढरपूरला जातात, पंढरपूरला आहे तरी कोण? परमार्थाची सुरुवात इथून आहे बरं का. आमचे गुरुजी नेहमी सांगतात परमार्थाची सुरुवात इथून आहे. माणकोजी महाराजांनी प्रश्न विचारल्यानंतर शिवाजी महाराजांनी मनात विचार केला, याला जर सरळ सांगितलं पंढरपूरला पांडुरंग आहे, कटेवर हात ठेवून विटेवर उभा आहे, तर याला तेवढं समजणार नाही. मग मग शिवाजी महाराजांनी फार गमतीने सांगितलं. काय सांगितलं? काही नाही, तू ह्या गावचा कोण आहेस? धामणगावचा कोण आहे? म्हणे पाटील आहे. माणकोजी महाराजांनी सांगितलं मी पाटील आहे. शिवाजी महाराजांनी सांगितलं तू एका गावचा पाटील आहे, तुमच्या सगळ्या पाटलांचा पाटील पंढरपूरला आहे. सगळ्या पाटलांचा पाटील पंढरपूरला आहे म्हटलं की माणकोजी महाराज म्हणाले, पुढच्या शुद्ध एकादशीला मी मात्र येणार. शिवाजी महाराजांना मोठा आनंद झाला. शुद्ध एकादशी दशमी आली, बरोबर दोघंही निघाले. पंढरपुरात पोहोचले. चंद्रभागेचं स्नान झालं, नगराची प्रदक्षिणा सुद्धा झाली. पांडुरंगाच्या रावळामध्ये दर्शनाला लागणार एवढ्यात माणकोजी महाराजांनी विचारलं, दादा हा काय प्रकार आहे? शिवाजी महाराजांनी सांगितलं, इथल्या पाटलाला भेटायचं असल्यावर दर्शन रांगेतूनच जावं. माणकोजी महाराज म्हणाले, जमत नाही, मी धामणगावचा पाटील आहे, ज्याला भेटायला आलो तो पंढरपूरचा पाटील के. आणि आमच्या पाटीलकीमध्ये नियम आहे. काय नियम आहे? एका गावचा पाटील दुसऱ्या गावच्या पाटलाकडे गेला तर त्या पाटलाने स्वागत करायचं असतं. वाजत गाजत हार तुरे आणखीन फटाकडे वाजवत असं न्यायचं असतं. दादा हा आमच्या पाटीलकीचा नियम आहे. शिवाजी महाराजांनी डोक्याला हात लावला. हा बाबा कुणा करताय बाहेर येत, कुणा करताय स्वागत करत, काय करावं? शेवटी नाविलाज झाला. माणकोजी महाराजांनी सांगितलं मी मध्ये दर्शन रांगेला लागणार. शिवाजी महाराज म्हणाले, तो तुमच्याकरता बाहेर येणार नाही, तुम्ही त्याच्याकरता मध्ये जाणार नाही. मग काय करावं? काही नाही. शिवाजी महाराज गेले, दर्शन घेतलं, बाहेर आले. आणि मग शिवाजी महाराजांनी सांगितलं, हे बघ तुम्ही दोघंही एकमेकाकडे येत नाही, तू हट्टाला पेटलास, तू मध्ये जात नाही, तो तर कुणा करता येत नाही, सहजासहजी येतो का तो? बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली. परमात्मा सहजासहजी येत नाही. मग माणकोजी महाराज म्हणाले, तो जसा बाहेर येत नाही ना, तसा हा सुद्धा कुणासमोर वाकत झुकणार नाही, वाकणार नाही. कारण का? पाटीलकी होती. मग शेवटी शिवाजी महाराजांचा नाविलाज झाला. तू आणि तो बघून घे, मी मात्र गावाला चाललो. शिवाजी महाराज गावाला निघून गेले. एक दिवस गेला, 2 दिवस गेला. तिसऱ्या दिवशी रात्री मात्र माणकोजी महाराज आहे त्याच ठिकाणी उभे आहे, ध्यानस्थ स्थितीमध्ये आहे. आणि माणकोजी महाराजांची जी स्थिती होती ती अशी होती, निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. शेवटी तिसऱ्या दिवशी रात्री विटेवरच्या पाटलाला दया आली. विटेवरच्या पाटलाने म्हणजे पांडुरंगाने आपले कटेवरचे हात खाली घेतले, विटेवरून खाली उतरले, शेजारचा हार घेतला आणि बरोबर माणकोजी महाराज या ठिकाणी समोर उभे होते त्या ठिकाणी गेले. आवाज दिला, धामणगावच्या पाटला, ओ धामणगावच्या पाटला, हा पंढरपूरचा पाटील आपल्या स्वागताकरता उभा आहे. स्वागता